नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज 13 जुलै 2025 प्रवेश फेरी क्रमांक 2 साठी ऑनलाईन कन्सल्ट देण्याची शेवटची डेट आहे। आज संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आपण अर्जाचा भाग 1 एडिट करू शकता, दुरुस्त करू शकता आणि त्याचबरोबरच कॅप ऑप्शन पार्ट 2 किंवा कोटा चॉईसेस पार्ट 2 हा पसंतीक्रम उच्च माध्यमिक विद्यालयांचा लावून तुम्ही तो फॉर्म लॉक करू शकता। म्हणजे आज जो काही दिवस असणार आहे या दिवसभरामध्ये तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी या ऑनलाईन कन्सल्ट देणं हे बंधनकारक असणार आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, मला एक सांगावंसं वाटतं की जर का आपण उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रमांक 1 म्हणजे पसंती क्रमांक 1 चं उच्च माध्यमिक विद्यालय तुम्ही निवडलेलं असेल तर प्रवेश घेताना काय अडचणी येणाऱ्या आहेत किंवा येऊ शकतात याची आपणाला कल्पना असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही पसंतीक्रम ठरवलेला आहे पहिला आणि सुदैवानं तोच मिळाला तर तुम्हाला प्रवेश घेणं हे बंधनकारक असणार आहे। समजा प्रवेश घेतला नाही तर मग मात्र पुढच्या फेऱ्यांना तुम्हाला प्रतिबंध असणार आहे आणि मग विशेष फेरी क्रमांक 1 जे असणार आहे ओपन टू ऑल म्हणजे सर्वसाधारण खुली फेरी, त्यामध्ये तुम्हाला किंवा त्या फेरीला यायचं असेल तर मग तुम्हाला ऑनलाईन कन्सल्ट देणं बंधनकारक असणार आहे। म्हणजे इथं पसंती क्रमांक 1 चं उच्च माध्यमिक विद्यालय निवडत असताना तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल, विचार करावा लागेल की जेणेकरून पुढं मला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत आणि मला जे उच्च माध्यमिक विद्यालय पसंती क्रमांक 1 चं मिळालेलं असणार आहे ते मी तिथं जाऊन प्रवेश मी निश्चित करेन। म्हणजे प्रवेश आता दुसऱ्या फेरीला मला निश्चित करायचा आहे याच दृष्टिकोनातून आपण उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम देणं गरजेचं आहे। म्हणजे अनुभव बराचसा तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्याकडून किंवा पालकांच्याकडून पसंती क्रमांक 1 च्या बाबतीमध्ये ऐकलेला असणारा आहे आणि त्यामुळं पुन्हा तो भाग रिपीट होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। यासाठी पसंती क्रमांक 1 चं जे उच्च माध्यमिक विद्यालय असणार आहे त्याचा डिटेल अभ्यास आपण करणं गरजेचं आहे। डिटेल अभ्यास काय करायचा आहे तर माझे गुण किती आहेत आणि पहिल्या फेरीमध्ये कट ऑफ त्यांचा काय असणार आहे, तिथं रिक्त जागा किती आहेत, म्हणजे वॅकन्सी लिस्टच्या आधारे त्या कॉलेजमध्ये रिक्त जागांचा अभ्यास करणं, कट ऑफ लिस्टच्या साहाय्यानं किती गुणाला ते बंद झालेलं आहे माझ्या प्रवर्गानुसार त्याचा अभ्यास करणं आणि मग ते उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये फार जास्त मार्काचा जर फरक नसेल तर तिथं आपण प्राधान्यक्रम दिला तर आपल्याला मिळू शकेल का, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधून तुम्ही द्यायचा। आणि त्याचबरोबर एखादं उच्च माध्यमिक विद्यालय असेल आणि तिथं मात्र त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 3 तुकडे असतील, एक ग्रँटेबल एक नॉन ग्रँट म्हणजे ग्रँटेबल ॲडेड, नॉन ग्रँट अनॲडेड आणि समजा सेल्फ फायनान्सची तुकडे असेल तर तुम्ही ठरवलं असेल किंवा याच महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचाच आहे मला तर या तिन्हीपैकी एक चॉईस किंवा तिन्हीपैकी तुम्ही चॉईस निवडत असताना तुम्हाला संधी आहे। काही जणांनी एकाच कॉलेजमध्ये तिन्ही तुकड्यांना तो अर्ज वेगळ्या पद्धतीनं बदल केलेला आहे। म्हणजे कॉलेजचं नाव तेच, म्हणजे पहिला रिजनचा नेम तोच, कॉलेज ज्युनियर कॉलेज कोड तेच, फक्त पुढं बदलत गेलेलं आहे। म्हणजे एकाच विद्यार्थ्यानं ग्रँटेबलला आपण अप्लाय केलं आहे, नॉन ग्रँटला अप्लाय केलं आहे आणि त्याचबरोबर सेल्फ फायनान्सला अप्लाय केलं आहे। कारण बऱ्याच पालकांना आता असं वाटतंय की पुढच्या फेरीची वाट बघण्यापेक्षा याच फेरीमध्ये प्रवेश घेऊन रिकाम होणं केव्हाही ते चांगलं असणार आहे। म्हणजे आमचा प्रवेश निश्चित झाला की मग पुढच्या तयारीसाठी आम्ही लागू शकतो। म्हणजे इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना काही ज्या काही करिअरच्या दृष्टीनं वाटा असणार आहे त्या वाटेचा आपण विचार करू शकतो। म्हणजे त्या दृष्टीनं बरेचसे पालक आता मानसिकदृष्ट्या तयार झालेत की या फेरीमध्ये शक्यतो प्रवेश घेऊन रिकामं होणं आणि म्हणून पसंती क्रमांक 1 देता येणार तर जरा थांबा आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच पसंती क्रम द्या। म्हणजे पुन्हा ओपन टू ऑलला येण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये या दृष्टिकोनातून आपण काही गोष्टी करणं गरजेचं
आहे त्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे की कॉलेजचं नाव एक आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या तुकड्या असणाऱ्या आहेत, त्या निश्चित तुकड्यांचे फीज वेगळे असणार आहेत. हे आता तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहीत झालेलं आहे. पण संधी पुन्हा वेगळा चान्स घेण्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही. तर आत्ताच एकाच कॉलेजमधल्या तुकड्यांच्यासाठी आपण किती रिक्त जागा आहे त्यावरनं प्राधान्यक्रम देऊ शकता. आणखीन एक गोष्ट की जे उच्च माध्यमिक विद्यालय पसंती क्रमांक 1ला तुम्ही दिलेला आहे त्याचा रेफरन्स आणखीन एका दृष्टीने बघायचा आहे की त्याच नावाची इतर कॉलेजेस त्या शहरामध्ये काय आहेत का वेगवेगळ्या ठिकाणी, असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. तर त्यांचा कोड नंबर बदललेला असतो. म्हणजे कॉलेजचं नाव एकच आहे परंतु पहिल्या 2 रिजन लेटर नंतर बरं का पुढचे जे 4 अंक किंवा 5 अंक असणार आहे ते निश्चित बदलले असणार आहे, नाव एक असलं तरी. आणि त्यामुळं ह्याही गोष्टीचा आपण विचार करून प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे. म्हणजे ही संधी तुम्हाला मिळते त्यामुळं प्रवेश घ्यायचा आहे हे निश्चित करूनच आपण पसंतीक्रम जर दिला तर माझी खात्री आहे तुम्हाला काही अडचण येणार नाही. म्हणजे प्रवेश घेऊन आपण रिकाम होणं याच आता अवस्थेमध्ये पालक आणि विद्यार्थी बरेचसे दिसत आहेत, कारण अनुभव तसे पहिल्या फेरीमध्ये चांगले आलेले नाहीत. आणि आपण ज्यांच्याकडून अपेक्षा करतोय की आपणाला दुरुस्त्या करून काही मिळाव्यात, म्हणजे आम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीला किंवा तिसरी चौथी फेरी प्रतिबंध न करता आम्हाला पुढच्या फेरीमध्ये सहभाग घ्यावा ही अपेक्षा आपण कुणाकडून तरी अपेक्षित धरतोय की बदल करावा. परंतु जर ते शक्य नसेल तर आपल्याला या पद्धतीनं जावं लागणारं आहे. म्हणजे सर्व बाजूंनी त्या उच्च माध्यमिक विद्यालय क्रमांक 1ची माहिती काढूनच तो क्रम द्या की जेणेकरून प्रवेश तुम्ही घेऊ शकाल. मला वाटतं हे मुद्दाम सांगतोय कारण विचार यावर करणं आणि मगच पसंतीक्रम देणं गरजेचं असणार आहे. तर पसंतीक्रम 1 देताय तर थोडं थांबा आणि त्या पद्धतीनं चौकशी करून मगच तुम्ही तो ठरवा आणि द्या. लक्षात राहील. धन्यवाद.